त्यांनी याचिका दाखल केली आणि त्यानंतर त्यांचा हा लुक पाहण्यात आला. ताई, सगळ्यात आधी तुमच्याकडे, तुम्ही बीट्स केलेत या सगळ्या केसांना आणि काय नेमकं यामागचं गमक आहे, काय सांगाल? आम्ही युनिव्हर्सल आहोत. जागतिकीकरण आम्हाला मान्य आहे आणि एकाच ट्रेडिशन मध्ये बसण्यापेक्षा जग कसं जवळ करता येईल याचा आम्ही विचार करतो. नक्कीच. पण या हेअरस्टाईलला नेमकं काय म्हणतात? ह्या हेअरस्टाईलला आवड म्हणता येईल आणि जगामध्ये जे काही चाललं आहे सगळीकडे ते सगळं आपण जे आपल्या सामावून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना आपण एकत्र केलं पाहिजे अशी आमची याच्या मागे धारणा आहे. नक्कीच. एकीकडे इतका गंभीर स्वरूपाचे जी प्रकरण आहेत ती तुम्ही हाताळता, क्रिमिनल प्रकरणं हाताळता, कालची याचिका सुद्धा तुम्ही हाताळली, त्या ठिकाणी याचिका केली. एकीकडे कायद्याचा अभ्यास, दुसरीकडे फॅशनमध्ये पण तुमची आवड आपल्याला पाहायला मिळते. हे सगळं प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा माझ्या वेगवेगळ्या गाड्या ज्या की त्यांनी फोडल्या, इम्पोर्टेड कार्स त्या माझ्या फोडल्या. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. आम्ही संविधान हे सर्वोच्च आहे, सुप्रीम आहे हे मानणारे लोक आहोत, कायद्याला मानणारे लोक आहोत आणि त्यामुळे आम्ही जे आहेत अशा वेगवेगळे विषय जे आहेत महत्त्वाचे आहेत ते विषय जे संविधानिक दृष्टीने अतिशय गंभीर आहेत ते मुद्दे घेऊन आम्ही नेहमी न्यायालयात जात असतो, न्याय मागत असतो आणि याच्यावरती न्याय घेत असतो. ताई, ही हेअरस्टाईल तुमची फार फेमस होत चालली आहे आणि लोकांना जाणून घ्यायचं की नेमकी ही तुम्ही कुठून केली आहे? माझी मुलगी झेन आणि आम्ही थायलंडला गेलो होतो मागच्याच आठवड्यामध्ये, म्हणजे 15 दिवसाआधी. तर तिथे बघितलं वेगवेगळ्या हेअरस्टाईल. तर माझी मुलगी म्हणे, मम्मा इट लुक्स व्हेरी गुड ऑन यू, यू डू इट. म्हणलं चलो ओके, काय हरकत आहे, करेंगे. नक्कीच. त्यासोबतच ब्लॅक रंगाचा तुम्ही ड्रेस पण घातला आणि गुणरत्न सदावर्ते यांनी पण काळ्या रंगाचा कोट या ठिकाणी घातलेला आहे. मला विचारायचं आहे, आज निषेध एकीकडे दादरमध्ये होतोय, मूक निदर्शनं केली जात आहेत, उद्धव ठाकरे यांनी काळ्या फिती बांधल्या आहेत, महिलांनी काळ्या साड्या घालून त्या ठिकाणी निदर्शनं केली, तुम्ही पण काळ्या रंगाचे कपडे घातलेत. निदर्शनाचा रंग आहे हा? एक लक्षात घ्या, रंग काळा, पांढरा, गुलाबी, काशाय रंग काही म्हणजे काही ते म्हणजे त्याला मी वेगळ्या अर्थानं हे रंग याच्यासाठी, ते रंग त्याच्यासाठी, सबरंग मानणारा माणूस होता मी. आणि राहिला मुद्दा हे शेरवानी, ये शेरों की वाणी है शेरवानी और ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस आहे, वैचारिक पुत्र आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी शेरवानी घालायचे आणि माझी आई जी आहे भारती ती म्हणायची, एक नूर आदमी सौ नूर कपडा. ए बघा म्हणायची की स्टँडर्ड आपला जाता कामा नाही. आणि ही माझी अगोदर प्रियसी, नंतर बायको आणि आता तुम्हाला सांगतो माझी म्हणजे वकिलीतली गुरु. यांच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर तुम्हाला सांगतो हीच माझी खरी ऍडवायझर आहे. झेन सदावर्ते माझी मुलगी ती ऍडवायझर आहे. त्यामुळे एक आमचं कौटुंबिक ज्याला म्हणतो आपण ॲफिलिएशन आहे आणि म्हणजे कौटुंबिक डिसिजन होते, त्याच्यावर आमचे हे ड्रेस ठरतात, आमचं लुक ठरते या बाबी. बरं, तुमचे चष्मा कोण ठरवतं? कारण तुमचे बरेचसे चष्मे वेगवेगळे पाहिलेत प्रत्येक सुनावणीच्या दरम्यान. आजचा जो चष्मा आहे तो देखील विशेष आहे आणि कुणी निवडलाय हा? मला वाटतंय हा चष्मा मला वाटतंय की जपानमध्ये गेलतो, झेन गेली होती मुलगी, त्यावेळेस मी गेलो होतो जपानमध्ये एक वर्षभराच्या अगोदर. त्यावेळेस हा चष्मा आवर्जून माझ्या मुलीने जपानमध्ये माझ्यासाठी परचेस केला होता. आणि ती म्हणते की पापा देखो स्टँडर्ड के अंदर कभी कम नहीं पडना. आणि त्यामुळे माझं हे म्हणणं नाही की लुकमुळे किंवा घातल्यामुळे किंवा हे झाल्यामुळे, अगोदर तर वैचारिक स्टँडर्ड वाढावं लागते, जे की आज आपण पाहतो की वैचारिक पातळी खूप खाली चालली. आणि त्यासोबत तुम्ही स्वतःचं राहणीमान सुद्धा बदललं पाहिजे. म्हणजे वैचारिक बदलाव आणि राहणीमानात बदलाव, दोन्ही बदलाव अपेक्षित आहेत मानवी वृत्ती म्हणून. त्याच्यासाठी आम्ही असं जगतो आणि आम्ही खुलं जगतो. जसं तिने सांगितलं की युनिव्हर्सल राहायला पसंत करतो आणि सगळ्यांनी युनिव्हर्सल कसं आहे की आपण जेव्हा होल वर्ल्ड इज वन फॅमिली अँड वी आर द फॅमिली मेंबर्स. कोणी म्हणेल अरे आता धोतर का घालत नाहीत तुम्ही, का पॅन्ट शर्ट घालतो, पॅन्ट शर्ट आलेत कुठून, लक्षात घ्या. तसंच आहे जसं भाषा आहे, इंग्रजी का इंग्रजी घरामध्ये शिकवली जाते. माझ्या मुलीने सांगितलं की मराठीची जननी कुठली कोणत्या भाषेतून आलेली आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी वैश्विक पाहिल्या पाहिजेत आणि वैश्विक विचारामुळे माणसाची पातळी वाढते
आणि त्याच्यातून राहणीमान वाढते, त्याचाच हा प्रकार. नेत्यांमध्ये कुणाची ड्रेसिंग स्टाईल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते का कुणाचीच आवडत नाही? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी ड्रेसिंग स्टाईल होती, म्हणजे वैचारिक तर मी त्यांचा वैचारिक वारस आहे, मी वैचारिक पुत्र आहे. आणि त्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आन बान और शान थी, हम वारिस होने के नाते हमें वही आन बान और शान रखते हैं. नक्कीच. ताई, तुम्हाला कुणाची ड्रेसिंग सेन्स आवडतं राजकारणामध्ये किंवा वकिलांमध्ये किंवा इतर कुणाची काय ड्रेसिंग आवडते का? निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला अरे ये तो खुद ही हीरोइन है, ये तो मेरी बीवी खुद हीरोइन है. आज मैं इस मौके पर बोलूंगी, देखो चाहे शरद पवार हो चाहे उद्धव ठाकरे हो, अब क्या ये रास्ते में खड़ा हो ना, क्यों खत्म हो गया क्या तुम्हारे अंदर का जलवा? खड़े करो ना वकीलों की टीम कोर्ट के सामने और फिर लड़ो ना. ये क्या लोगों को बेचारे को रास्ते पे लाके तुम उनकी हरासमेंट कर रहे हो छोटे छोटे बच्चे के नाम पे. छोड़ दो ये डर्टी पॉलिटिक्स. नक्कीच. तुम्ही काय म्हणाल? मी हेच म्हणेल की जयश्रीने सांगितलंय 100% खरं आहे. आणि उद्धव ठाकरे बालिशपणा सोडा आणि वैचारिक पातळी वाढवा आणि त्यानंतर राहणीमान वाढवा. आधी कुटुंबातून घडलेल्या घटनांमध्ये न्याय द्या आणि ते जे आजूबाजूचे कानमंत्र देणारे जे कानफुके आहेत की नाही, कानफुके बदलून टाका, म्हणजेच राऊतला निवृत्त करून टाका. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्या शैलीमध्ये या ठिकाणी दाम्पत्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. वकील दाम्पत्य आहेत आणि बरेचसे विषय हाताळत असतात. फॅशनचा देखील एक नवीन विषय सध्या ते हाताळत आहेत. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचं, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.